राज्यात पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्यात। गेल्या वर्षी मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली होती। यंदा मात्र अर्धा जून महिना संपलाय तरी पाऊस पडला नाहीये। शेतकरी संकटात सापडलाय। यवतमाळ जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा 40 अंशांवर आहे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। बातमी आहे दुबार पेरणी संदर्भात। यवतमाळ जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळाचं सावट आहे। कपाशाई करपली, त्यामुळे 20,000 हेक्टरवरची धूळ पेरणी संकटात आली आहे। मृग नक्षत्र संपत आलाय तरी जोरदार पाऊस झालाच नाहीये, त्यामुळे कपाशीची उगवण करपली आहे। शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। थेट शेतातली काय परिस्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी संजय राठोड। पाहूया। जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता असते, मात्र यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रामध्ये पाऊस न बरसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 20,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतपिकातील धूळ पेरणी जी आहे ती संकटात सापडलेली आहे। दुबारा पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेले आहे। माझ्यासोबत थेट शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। पाऊस अवकाळी पाऊस एक बारीकसा पडलेला आहे, त्याच्यावर आम्ही पेरणी केली का आता मृग नक्षत्राचा नेहमीसारखा पाऊस पडेल बुवा या हिशोबाने आम्ही पेरणी केली। तर पावसानं तिकडं मान्सून जे आहे तर परत गेले म्हणे, तर आता आमचे निकाल माल जे आहे तर निकाल सुकवण्याच्या पद्धतीतनी आहे। 5-25% तर पराठे अशा शेतातनी आता मरण पावलेले आहेत। नक्कीच आपण बघतोय की ज्या शेतकऱ्यांनी पाणी वेळेवर येईल आणि ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतरही सुद्धा त्यांना वेळेवर विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतातील पीक जे आहे ते सध्या करपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा दुबारा पेरणी करावी लागणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।